नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सगळ्यांचं मेगा भरती परीक्षा या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आत्ताच झेडपीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याच्यामध्ये विविध पदांकरिता मुलांना ॲप्लिकेशन जे आहेत ते भरता येत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याचे जे पद आहे त्याच्याशी संबंधित जे काही ॲप्लिकेशन्स आहेत तर ते मुलांनी तो फॉर्म जो आहे तो 25 तारखेपर्यंत त्या ठिकाणी भरायचा आहे. तर ज्या मुलांनी फॉर्म भरले असतील तर त्यांच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे आणि ज्यांनी भरले नसतील तर त्यांनी लवकरात लवकर ते भरून घ्यावेत. बघा मित्रांनो, मी आज तुमच्यासोबत कृषी विभाग ग्रामसेवक भरती ह्याच्याशी संबंधित जे प्रश्न आणि उत्तरे आहेत त्याच्याशी निगडीत प्रश्नांची चर्चा या ठिकाणी करणार आहे. चला तर मग या ठिकाणी मी सुरू करते. बघा, ग्रामसेवक, कृषी सेवक, कृषी अधिकारी घटक जे असतील तर त्याच्याशी संबंधित थोडक्यात जी काही या ठिकाणी प्रश्न आणि उत्तरे आहेत ते मी तुम्हाला इथे सांगत आहे. बघा, प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती इथे दिसत असेल. प्रश्न आहे, महाराष्ट्राचे कृषी हवामान विभाग किती पाडण्यात आलेले आहेत? तर इथे 4 पर्याय तुम्हाला दिसत असतील. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तर पर्याय 3 असं. बघा मित्रांनो, राज्यामध्ये हवामानानुसार कृषी योजना राबविण्यासाठी 9 अभ्यास विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर बघा, जी काही कृषी योजना होती ती राबवण्यासाठी 9 अभ्यास विभाग जे आहेत तर ते स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. आणि बघा, जांभ्या जमिनीच्या अतिपर्जनवृष्टीचा प्रदेश रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आहे. बिनजांभ्या जमिनीचा अतिपर्जनवृष्टीचा प्रदेश आहे रायगड. घाटमाथ्याचा प्रदेशमध्ये येतो ठाणे. त्यानंतर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे 3 मुख्य हवामान विभाग त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात. महाराष्ट्रामध्ये पिवळसर तपकिरी रंगाच्या जमिनी डॅश भागामध्ये आढळतात. तर या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिसत असतील. उत्तर कोकण, पूर्व विदर्भ, उत्तर महाराष्ट्र यापैकी नाही. तर याची उत्तरे ते पूर्व विदर्भ असं. बघा, जास्त पर्जन्यमान असलेल्या भागामध्ये पिवळी तपकिरी माती आढळते. ते फार सुपीक नसतात, त्यामुळे त्याच्या शेतीसाठी फारसा उपयोग त्या ठिकाणी होत नाही. तर बघा, ज्या ठिकाणी जास्त पाऊस असतो त्या ठिकाणी पिवळी आणि तपकिरी माती जी आहे ती आढळते आणि त्याच्यामुळे पिवळी आणि तपकिरी माती असल्यामुळे ती फार सुपीक त्या ठिकाणी नसते, त्यामुळे त्याचा शेतीसाठी फारसा उपयोग त्या ठिकाणी होत नाही. प्रामुख्याने चंद्रपूर, भंडाराचा पूर्व भाग आणि सह्याद्री पर्वताच्या काही भागामध्येच ते त्या ठिकाणी आढळते. ठीक आहे, पुढे बघा, डॅशमुळे जमिनीस काळा रंग प्राप्त होतो. तर या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिसत असतील. कॅल्शियम ऑक्साईड, मोंटामोरिल्लोनाइट, टिटॅनिफेरस मॅग्नेटिक यापैकी नाही. तर याचं उत्तर येतं पर्याय 3 टिटॅनिफेरस मॅग्नेटिक असं. बघा, या ठिकाणी तुम्हाला विश्लेषण मी खाली सांगते थोडक्यात. सेंद्रिय पदार्थ आणि लोहाचे भस्म यांच्यामुळे जमिनीचा मूळचा रंग जो आहे तो बदलतो. सेंद्रिय पदार्थामुळे ह्युमस जमिनीचा रंग जो आहे तो काळा पडतो. जमिनीत ह्युमस कमी असेल तर जमीन फिकट रंगाची दिसते. मातीत सेंद्रिय पदार्थ चुना विपुल प्रमाणामध्ये असेल तर मातीला गडद रंग येतो. तर हे या ठिकाणी त्याचं विश्लेषण आहे. बघा, आमची कृषी विभाग भरती याच्यामध्ये सहाय्यक अधीक्षक आणि वरिष्ठ लिपिक याच्यासाठीची नवीन बॅच जी आहे ती OA अकॅडमीतर्फे चालू करण्यात आलेली आहे. तर याची फीस जी आहे ती आहे 2000 रुपये. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी मिळणार आहेत बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला मोफत नोट्स, टेस्ट, ईबुक मिळणार आहेत, डिजिटल बोर्ड, त्याच्यावरती लाईव्ह क्लासेस तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला मिळतील, मोफत टेस्ट सिरीज त्या ठिकाणी भेटेल, जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण पण त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. बघा, जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण जर तुम्हाला मिळालं तर तुम्हाला त्या ठिकाणी जे काही नवीन प्रश्न येतील किंवा नवीन प्रश्न तयार होतील पेपरमध्ये तर ते चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही ते सॉल्व करू शकाल. ठीक आहे. नंतर बघा, तुम्हाला जर लेक्चर मिस झालं आहे, तुमचं कधी तुमची सुट्टी पडली आहे तर त्या ठिकाणी तुम्ही ते जे मिस झालेलं लेक्चर आहे तुम्हाला ॲज अ रेकॉर्डेड म्हणून मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही ते लेक्चर्स कितीही वेळा त्या ठिकाणी बघू शकता. तर बघा, खाली इथे सरांचा नंबर पण दिलेला आहे, तर इथे पण तुम्ही कॉन्टॅक्ट करून या बॅचविषयी तुम्ही त्या ठिकाणी एन्क्वायरी जी आहे ती करू शकता. ठीक आहे, चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे जातो आहे. पोयटा प्रकारच्या मातीच्या कणांची जाडी
डॅश डॅश एवढी असते. खाली तुम्हाला 4 पर्याय दिसत असतील. याचं योग्य उत्तर येतं पर्याय 2 0.02 ते 0.002 मिमी असं. थोडक्यात त्या ठिकाणी बघा, खाली तुम्हाला आकृती दिसत असेल. याच्यामध्ये तुम्हाला कणांच्या आकारानुसार मातीचे प्रकार त्या ठिकाणी दिसत असतील आणि तुम्ही जर छायाचित्रामध्ये बघत असाल तर इथे तुम्हाला वाळू दिसत असेल. क्लोजअप आणि इथं 10x या ठिकाणी बघा कणांचा आकार आहे 0.05 mm -2 mm. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात दिसत असेल. पोयटा पण या ठिकाणी आहे, सिल्ट, चिकन आहे, क्ले या ठिकाणी तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा, पुढचा प्रश्न आहे, उथळ जमिनीची खोली सेंटीमीटर इतकी असते. इथे तुम्हाला 4 पर्याय दिसत असतील. याच्यामध्ये योग्य उत्तर येतं 45 असं. महाराष्ट्रामध्ये निव्वळ पेरणी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये निव्वळ पेरणी क्षेत्र नेट एरिया साऊंड इतके आहे. तर खाली 4 पर्याय दिसत असतील. याचं योग्य उत्तर येतं पर्याय 4 45.7%. ठीक आहे, बघा, ज्या जमिनीवरती पीक पेरलं जातं आणि त्याची कापणी केली जाते त्या जमिनीचा भौतिक विस्तार हा निव्वळ पेरणी क्षेत्र म्हणून ओळखला जातो. एकूण निव्वळ पेरणी क्षेत्र भारताच्या एकूण भूभागाच्या 45.5% व्यापते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तर बघा, OA अकॅडमीतर्फे कृषी सेवक आणि ग्रामसेवक विस्तार अधिकारी यांच्या ऑनलाईन कोर्स जो आहे तो लॉन्च झालेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला मोफत नोट्स, टेस्ट जे आहेत त्या मिळत आहेत. डिजिटल बोर्ड, लाईव्ह क्लासेस तिथे मिळत आहेत. सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स पण तुम्हाला मिळत आहेत. मोफत टेस्ट सिरीज पण मिळत आहेत. जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण पण तुम्हाला तिथे मिळून जाईल. लेक्चर मिस झाल्यानंतर अनलिमिटेड वेळा तुम्ही त्या ठिकाणी ते बघू शकताय. ठीक आहे, खाली संपर्कासाठी तुम्हाला नंबर दिसत असेल तर या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमची बॅच जी आहे ती जॉईन करू शकताय. पुढे बघा, डॅश डॅश या स्थितीमध्ये झाड जमिनीतील पाणी शोषून घेऊ शकत नाही. फील्ड कॅपॅसिटी, कॅपिलरी फॉर्म, परमनंट विल्टिंग पॉईंट यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय 3 परमनंट विल्टिंग पॉईंट असं. बघा, परमनंट विल्टिंग पॉईंट किंवा विल्टिंग पॉईंट हे जमिनीतील पाण्याचे किमान प्रमाण म्हणून परिभाषित केलं जातं. ते झाडाला कोमेजू नये म्हणून आवश्यक असतं. तर बघा, ते कशासाठी असतं तर झाड जे आहे ते कोमेजून जाऊ नये याच्यासाठी ते गरजेचं आहे. जर जमिनीतील पाण्याचं प्रमाण या किंवा कोणत्याही खालच्या बिंदूपर्यंत कमी झालं तर एक वनस्पती कोमेजते आणि 12 तासामध्ये संतृप्त वातावरणात ठेवल्यास त्याचा घट्टपणा जो आहे तो परत मिळवता येत नाही. तर या ठिकाणी बघा, जो काही घट्टपणा असतो जमिनीमध्ये वनस्पतीचा तो त्या ठिकाणी जर पाण्याचं प्रमाण किंवा कोणत्याही खालच्या बिंदूपर्यंत त्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण जर कमी झालं तर त्या ठिकाणी वनस्पती जी आहे ते त्या ठिकाणी कोमेजून जाते. तर हे इथे या ठिकाणी लक्षात ठेवा. विल्टिंग पॉईंटची भौतिक व्याख्या ही प्रतीकात्मकपणे θPWP किंवा θWP म्हणून व्यक्त केली जाते. सक्शन प्रेशरच्या -1500 kPa -15 बारवर पाण्याचं प्रमाण किंवा नकारात्मक हायड्रोलिक हेड असे कन्व्हेक्शनद्वारे म्हटले जाते. ऑस्मॉसिस नावाच्या प्रक्रियेद्वारे वनस्पती मातीतील पाणी शोषून घेतात. पाण्याच्या रेणूंची नैसर्गिक हालचाल उच्च एकाग्रतेच्या क्षेत्रापासून अर्धपारगम्य चाळणीसारख्या पडद्याच्या ओलांडून कमी एकाग्रतेच्या क्षेत्रापर्यंत त्या ठिकाणी ती असते. तर या ठिकाणी हे लक्षात ठेवा. पुढे बघा, 8वा नंबरचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे यंत्र भूभागातील पाण्याची पातळी सेस्मिक पद्धतीने वापरले जाते. जिओफोन, पिझोमीटर, टेन्शिओमीटर यापैकी नाही. तर या ठिकाणी बघा, याचं उत्तर येतं 2 पिझोमीटर असं. बघा, पायझोमीटर हे एकतर द्रव्य पदार्थाचा स्तंभ ज्या उंचीवर गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात उगवतो ती उंची मोजून प्रणालीमध्ये द्रवदाब मोजण्यासाठी वापरलेलं साधन आहे किंवा दाब मोजणारे साधन अधिक अचूक पायझोमेट्रिक शीर्षक म्हणून त्या ठिकाणी ते वापरलं जातं. पायझोमीटर हे भूतांत्रिक सेन्सर आहेत जे जमिनीतील छिद्र, पाण्याचा दाब, पायझोमेट्रिक स्तर मोजण्यासाठी वापरले जातात. हे माती खडक भरणे, पाया आणि कॉन्क्रीट संरचनांमध्ये छिद्र पाण्याचा दाब मोजण्यासाठी ते डिझाईन केलं जातं. तर इथे हे लक्षात ठेवा. बघा, तुम्हाला जर कृषीविषयक घटक आणि सामान्य ज्ञानाच्या नोट्स हव्या असतील तर
त्या नोट्स तुम्हाला खूपच कमी दरामध्ये OA अकॅडमीतर्फे अवेलेबल करून देण्यात येत आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला मृदा, पर्यावरण, हवामान, मत्स्यशेती, मोत्यांची शेती, गायी, त्यांच्या जाती, शेतीची अवजारे, कृषीविषयक सर्व घटकांचा समावेश असणारे सगळ्या गोष्टी या सामान्य नोट्समध्ये त्या ठिकाणी मिळून जातील. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक नोट्समध्ये महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश, याच्यामध्ये नवीन पॅटर्नप्रमाणे प्रश्नांची मांडणी, प्रत्येक घटकांचे विश्लेषण त्या ठिकाणी मिळणार आहे. नव्या पद्धतीप्रमाणे प्रश्नांची जी मांडणी आहे ती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. सर्व घटकांच्या काठिण्य पातळीनुसार प्रश्नांचा समावेश पण या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. कमी वेळामध्ये जास्त तयारीसाठी परिपूर्ण नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील आणि 100% यशाची हमी देणाऱ्या ज्या नोट्स आहेत ते या ठिकाणी तुम्हाला मिळतील. याच्यामध्ये तुम्हाला टोटल बघा किती जीकेचे प्रश्न मिळत आहेत. तर टोटल तुम्हाला त्या ठिकाणी 12,000 जे आहेत तर ते प्रश्न त्या ठिकाणी मिळत आहेत. तर हे त्या ठिकाणी जर या नोट्स तुम्हाला हव्या असतील तर त्या फक्त तुम्हाला 400 रुपयाला मिळत आहेत. म्हणजे त्याची किंमत फक्त त्या ठिकाणी 400 रुपये आहे. तर ह्या नोट्स जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्हाला त्या पोस्टाने घरपोच मिळतील. संपर्कासाठी तुम्हाला खाली जो नंबर दिसतो 80 10 45 77 60 याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा जो दुसरा नंबर दिलेला आहे तर त्याच्यावरती पण तुम्ही त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू त्या नोट्स ज्या आहेत त्या मिळवून घेऊ शकताय. ठीक आहे. या नोट्स ज्या आहेत त्या लवकरात लवकर घ्या. पेपरसाठी तुम्हाला त्या नक्कीच उपयुक्त ठरतील आणि या नोट्सचा अभ्यास केल्यानंतर हमखास तुमची पोसी आहे तीही निघून जाईल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. झाडाच्या आतील भागातील डॅशडॅशमधून पाण्याची डाऊनवर्ड मूव्हमेंट होते. तर इथे 4 पर्याय तुम्हाला दिलेले असतील. तर ह्याच्यातला योग्य पर्याय तो पर्याय 3 फोलियम टिश्यू असं. पुढे बघा, झाडातील मेटाबॉलिझमला अधिक गती देणं डॅश डॅश हे मूलद्रव्याचं काम आहे. तर इथे तुम्हाला 4 पर्याय दिसत असतील. तर इथे बघा पर्याय 3 पोटॅश असं याचं उत्तर येतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा, खाली थोडं विश्लेषण आहे तर थोडंसं रीड आउट करून घ्या त्या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघा काय आहे. डॅश डॅश या सूक्ष्म मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे झेंडा आणि कवळी पाने पांढरी होऊन मरतात. तर इथे 4 प्रश्नांचे पर्याय जे आहेत ऑप्शन्स तुम्हाला पर्याय खाली दिसत असतील. तर याचे योग्य उत्तर आहे ते बोराणाचं. ठीक आहे. बघा, बोरानच्या वापरामुळे फुलकोबीच्या गुठल्याळक्यामध्ये रिकामी जागा निर्माण होणार नाही. त्याच्यामुळं रिकामी जागा जी आहे ती त्या ठिकाणी निर्माण होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनातही वाढ होणार असून फुलांचा रंग हा पूर्णपणे पांढरा असल्याने बाजारभावही अधिक राहणार आहेत. त्यानंतर फळांवर होणारा परिणाम असा होतो की ते फळांना फुटण्यापासून वाचवते. शेतकऱ्यांना माहिती देताना कृषी समन्वयक असं त्या ठिकाणी सांगतात. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहेत आपण. बघा, हंगामी पिकांकरिता डॅश डॅश खतांचा वापर केला जात नाही. त्या ठिकाणी 4 पर्याय तुम्हाला दिसत असतील. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय 3 हिरवळ असं. ठीक आहे. बघा मित्रांनो, ग्रामसेवक भरतीची ऑनलाईन बॅच जी आहे ती चालू करण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला मोफत नोट्स, टेस्ट ईबुक मिळत आहेत. डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लासेस सरांचे मिळणार आहेत आणि त्या लाईव्ह क्लासेसचे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत तर ते पण तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहेत. तसेच त्या ठिकाणी तुम्ही ते डाउनलोड लेक्चर्स कितीही वेळा बघू शकताय. तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड पण करता येणार आहेत आणि प्रत्येक टॉपिकचं जे टेक्निकल सब्जेक्ट आहे तो पण त्या ठिकाणी कवर केला जाणार आहे. त्याची फीज आहे फक्त 2,000 रुपये. तर तुम्ही लोक जर हे क्लास जॉईन करत असाल तर लवकरात लवकर तो क्लास जॉईन करा. OA अकॅडमीचा ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं त्यासाठी आणि त्याची फीज फक्त आहे 2,000 रुपये. तर लवकरात लवकर मुलांनी, ज्यांना सिरियसली खरंच करायचं आहे की मला ह्या एक्झाममध्ये मला स्वतःला क्लिअर करायचं आहे, अशा मुलांनी नक्कीच हा जो बॅच आहे तो लवकरात लवकर घ्यावा. कारण आपण काय विचार करतो, अरे पण 2,000 रुपये का लावायचे, आपण कशासाठी 2,000 रुपये खर्च करायचे. पण हे 2,000 रुपये जर तुम्हाला आयुष्यभरासाठीचा जो तुम्हाला एक गव्हर्नमेंट जॉब लावून देतात की जो तुम्हाला कोणीही तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. एकदा तुम्ही लागलात तर तिथून तुम्हाला कोणी काढू शकत नाही. कारण आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कितीतरी स्ट्रगल प्रत्येकांना
नोकरी मिळवण्यासाठी करावा लागतो आहे, कारण जागा ज्या आहेत त्या अतिशय कमी प्रमाणामध्ये निघत आहेत. त्याच्यापेक्षा पण जास्त प्रॉब्लेम हा आहे की जी परीक्षा आहे ती दरवर्षी होत नाही आहे. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे जागांपेक्षा पण. त्याच्यामुळं आता ही जी एक्झाम आली आहे, तर सगळ्यांना माहिती आहे की कोरोनापासनं ह्या एक्झामची प्रत्येकजण वाट बघत होतं की बाबा जिल्हा परिषदची ॲड कधी येणार आहे, किंवा जिल्हा परिषदला कधी ओपनिंग्स आहेत, किंवा जिल्हा परिषद जी आहे ती कधी येते. मला जिल्हा परिषदच्या एक्झामचा अभ्यास करायचा आहे, किंवा मी अभ्यास करतोय पण जागा नसल्यामुळे मी डिमोटिवेट झालो आहे. आज जेव्हा ही एक्झाम आलेली आहे आणि आम्ही जेव्हा आमचे कोर्सेस लॉन्च करतोय, तेव्हा लोकांना असं, किंवा मुलांना किंवा मुलींना पण असं वाटू शकतं, अरे कशाला कोर्स घ्यायचा आहे, आम्ही यूट्यूबवरच बघतोय, आम्ही सेल्फ स्टडीज करतोय. पण बघा आजची स्पर्धा जर बघितली तर एवढी प्रचंड स्पर्धा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स हे सगळ्यांनाच पडतात, पण तुमचं मेरिट जे आहे ते 1 किंवा 2, 4, 5 अशा मार्कांनी कुठंतरी हुकतं. आणि त्या 4-5 मार्कांनी गेलेलं तुमचं जे पद आहे, तर ते कधीच तुम्ही भरून नाही काढू शकत, कारण एकदा गेलेली संधी आयुष्यामध्ये पुन्हा कधीच येत नाही. तर त्याच्यामुळे आता जो चान्स आहे तर असा विचार करू नका की बाबा मी 2,000 का लावू. ज्यांना घ्यायचं नाही आहे त्यांनी घेऊ नका, किंवा असे काही निगेटिव्ह मनामध्ये ज्यांचा विचार येतो तर त्यांनी नाही घेतलं तरी चालेल. पण ज्याला असं कुठंतरी वाटतं की बाबा मला लागायचंच आहे, माझा अभ्यास आहे पण मला कुठेतरी माझं कॉन्फिडन्स लेवल कमी वाटतोय, त्यांनी देखील हा बॅच जॉईन करा. कारण ही संधी गेली तर पुढं कधी संधी येईल हे कोणीही सांगू शकत नाही. तर तुमच्यासमोर जी संधी आहे असं विचार करू नका की बाबा मी काही बॅच घेऊ का, मी का लागू, किंवा बाबा मी नेक्स्ट वेळेसच मी आणखीन अभ्यास करेल वगैरे. पुढची संधी ही कधीही कोणासाठी येत नाही. आत्ताचा जो क्षण आहे, तुमच्यासमोर जी संधी आहे 2 महिन्यामध्ये, त्या संधीचा पुरेपूर वापर करून घ्या. सर आहेत, मॅडम आहेत, तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यांना डिस्कस करा. सर प्रत्येक प्रश्नाचं, प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण तुम्हाला तिथे करून सांगतील. या बॅचमध्ये जो स्टाफ आहे तो पूर्ण स्टाफ जी मेहनत घेतो आहे मुलांना एक्झाम क्लिअर करून घेण्यासाठी, तर ती निश्चितच तुम्हाला तुमच्या पदापर्यंत, तुमचं जे ड्रीम आहे की मला ग्रामसेवक किंवा कुठलंही जे तुमचं पद आहे की जे तुम्हाला हवं आहे, तर त्याच्यासाठी सगळेच जण त्या ठिकाणी प्रत्येक विषय शिकवताना, प्रत्येक पॉईंट टेस्ट सिरीज असतील, विश्लेषण असेल, तुमचा सराव करून घेणं असेल, तर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक ही जी टीम आहे तर ती सगळेजण त्या ठिकाणी मेहनत घेत आहेत. तर मित्रांनो, लवकरात लवकर ही जी जी बॅच आहे ती जॉईन करा. असा विचार करू नका की मी का पैसे देऊ, माझे पैसे वाया जातील, 200, 300, 400. काही वेळा नोट्स घेताना पण खूप विचार केला जातो की बाबा मी का नोट्स घेऊ वगैरे. तुम्ही बाहेर जाऊन क्लासेसला 4-5 हजार रुपये खर्च करता, 10,000 रुपये खर्च करता, तिथं तुम्ही विचार नाही करत. ती लोकं तर तुम्हाला काही रेकॉर्डेड लेक्चर्स पण देत नाहीत किंवा टेस्ट सिरीज पण देत नाहीत. तिथे गेल्यानंतर फीस जेव्हा आपण भरतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे ह्या लोकांनी तर आपल्याला काही दिलंच नाही आहे, आपल्याला सगळं करायला लावत आहेत. तर बघा, ज्यांना असं विश्वास वाटतो की बाबा हां ठीक आहे आम्हाला काहीतरी वाटतं याच्यामध्ये, तर त्यांनी बिनधास्त ही बॅच लावा. सर प्रत्येक गोष्टीचं, तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं निरसन करतील. आयुष्यामध्ये संधी पुन्हा पुन्हा येत नसतात. जर त्या तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये आल्या असतील तर ज्या तुम्हाला ओळखता आल्या असतील तर तेही महत्त्वाचं आहे. संधी येणं आणि ती ओळखता येणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही संधी ओळखून ही बॅच जॉईन करा. काही असतात की त्यांना असं असं वाटतं की अरे हे काय सांगतायत, ह्यांची ॲड करतायत वगैरे. ठीक आहे, तर हे जे ज्यांना असं वाटतं की खूप सारे, तर त्या लोकांनी नाही घेतलं तरी चालेल, कारण त्यांच्यासाठी नाहीच आहे हा अभ्यास किंवा हे वगैरे, नाही का. तर उगीच काही लोकांना सवय असते. तर ज्यांना खरंच करायचं असतं किंवा ज्यांना खरंच करायचं की कॉन्फिडेंटली मला लागायचं आहे, ठीक आहे, मला पुढच्या संधीची वाट बघायची नाही आहे 3-4 वर्ष, कारण परत पेपर कधी होणार आहे हे कुणालाच माहिती नाही आहे. तर अशांसाठीच ही बॅच आहे, अशासाठीच हे यूट्यूब चॅनलवरती जे डेमो लेक्चर्स आहेत ते त्याच मुलांसाठी आहेत की ज्यांना सिरियसली करायचं आहे. ठीक आहे, चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. ज्यांना जॉईन करायचे त्यांनी लवकरात लवकर जॉईन करा. बघा, थोडक्यात खाली विश्लेषण पण आहे, तर तेही वाचून घ्या इथे. 1 टन शेणखतापासून पालाश हे अन्नद्रव्य किती मिळते? तर इथे 4 पर्याय तुम्हाला दिसत असतील. तर याचं योग्य उत्तर येतं 10 किलो असं. बघा, थोडक्यात खाली इथे तक्ता दिलेला दिसत असेल तुम्हाला. इथे खतांचं नाव दिलं आहे आणि खतांची जी यादी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. बघा, त्याच्यामध्ये आहे कंपोस्ट, त्याच्यामध्ये अन्नद्रव्याच्या प्रमाणामध्ये आहे नत्र, स्फुरद, पालाश. ठीक आहे, तर या ठिकाणी जे पर्सेंटेज आहे ते इथे दिलेलं आहे. तर थोडक्यात हे थोडंसं ओव्हरव्ह्यू करून घ्या. ठीक आहे, बघा, शेणखत हे पारंपरिक सेंद्रिय खत असून शेतकऱ्यांना ते शेतातच उपलब्ध होऊ शकतं. जनावरांच्या गोठ्यामध्ये शेणामध्ये जनावरांचे मूत्र आणि अर्धवट खाऊन टाकलेल्या चाऱ्यांचे अवशेष असतात.
गोठ्याच्या कडेला माती टाकून त्यात जनावरांचे मूत्र शोषून घेता येते. ती माती जर शेणखताच्या खड्ड्यात शेणाबरोबर टाकली तर त्यामुळे शेणखताची प्रत जी आहे ती सुधारते. सर्वसाधारणपणे चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये 0.4% नत्र, 0.15% स्फुरद आणि 0.50% पालास त्या ठिकाणी असतं. बघा, थोडक्यात ही जी टक्केवारी आहे ती थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्यामधला जे शेणखत आहे तर त्याच्यामध्ये नत्र स्फुरद असतं, हे थोडंसं लक्षात ठेवा. ठीक आहे. आपल्या देशामध्ये उष्ण आणि दमट हवामानाच्या परिस्थितीमध्ये जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे विघटन वेगाने होऊन सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जे आहे त्या ठिकाणी कमी होत जाते. प्रश्न पुढचा बघा. डॅश डॅश या कल्चरचा वापर करून बायोडायनामिक कंपोस्ट खत तयार केलं जातं. तर इथे तुम्हाला 4 पर्याय दिसत असतील, तर याचं योग्य उत्तर येतं S12. ठीक आहे. कंपोस्ट खतामध्ये अनेक प्रकारचे वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य पदार्थ असतात. कंपोस्ट खत हे ग्रामीण व नागरी भागात निर्माण झालेल्या सेंद्रिय पदार्थापासून सूक्ष्म जीवाणूंच्या सहाय्याने कुजवून तयार केलेले उत्कृष्ट खत आहे. कंपोस्ट खत तयार करण्याच्या निरनिराळ्या पद्धती आहेत. यामध्ये इंदूर पद्धत, बँगलोर पद्धत, सुपर कंपोस्ट खत, नॅडप पद्धत इत्यादी पद्धतींचा समावेश त्या ठिकाणी होतो. भारत देशात रासायनिक खतांचे आगमन व त्याचा वापर होण्यापूर्वी शेतकरी शेणखत, कंपोस्ट खत, गाळाचे खत, निरनिराळ्या पेंडीचा वापर, पिकांची फेरपालट यांच्याद्वारे जमिनीची सुपीकता टिकवून ठेवत असते. कालांतराने शेतकरी रासायनिक खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करू लागले व त्यामुळे त्याचा दुष्परिणाम पिकांवर तसेच जमिनीत दिसू लागला. ठीक आहे. बघा, कृषी विभाग भरतीची सहाय्यक अधीक्षक आणि वरिष्ठ लिपिकची ऑनलाईन कोर्स जे आहे त्याची नवीन बॅच जी आहे ती सुरू करण्यात आली आहे. त्याची फीज आहे 2000 रुपये. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मोफत नोट्स, टेस्ट, ई बुक, डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास, सर्व प्रकारचे रेकॉर्डेड लेक्चर्स, मोफत टेस्ट सिरीज, जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, लेक्चर्स मिस झाल्यानंतर अनलिमिटेड वेळा तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. जर तुम्ही हा कोर्स माझ्या थ्रू घेत असाल, ठीक आहे, माझ्या यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला ही माहिती मिळत असेल की बाबा हा कोर्स जो आहे तो तिथे मिळतो आहे, तर तुम्हाला 99 23 40 49 63 हा जो नंबर आहे तो नोट डाऊन करून घ्या. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. तर याच्यावरती तुम्ही मला मेसेज करून सांगू शकता की तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे. तर या ठिकाणी तुम्हाला 2000 रुपयामध्ये 10% त्या ठिकाणी जी आहे ती सूट मिळेल, कारण तुम्ही ती बॅच माझ्या थ्रू त्या ठिकाणी जॉईन करताय म्हणून. तर या नंबरवरती मला तुम्ही कॉन्टॅक्ट करून ही बॅच 10% 2000मध्ये तुम्हाला 10% सूट त्या ठिकाणी मिळेल. तर ही बॅच जी आहे ती तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता जर तुम्ही ह्या व्हिडिओ थ्रू बॅचला जॉईन करत असाल. ठीक आहे. तर हा जो नंबर आहे तो नोट डाऊन करून घेतला असेल सगळ्यांनी. पुन्हा एकदा मी इथे लिहिते, 99 23 40 49 63 नंबर जो आहे तो नोट डाऊन करून घ्या. 10% सूट या 2000 रुपये फीजवरती मिळेल. त्याच्यामध्ये तुम्हाला बघा मोफत नोट्स मिळणार आहेत, डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लासेस मिळत आहेत, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स मिळत आहेत, मोफत टेस्ट सिरीज मिळते, जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण मिळतं आहे, लेक्चर मिस झाल्यानंतर तुम्ही ते खूप वेळा पण त्या ठिकाणी बघू शकताय. ठीक आहे. पुढे बघा, साखरवर्गीय पिकांकरता डॅश डॅश या जीवाणूंचा वापर त्या ठिकाणी केला जातो. तर या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय तिथे दिसत असतील. तर बघा, याचं योग्य उत्तर येतं पर्याय 1 ॲझोटोबॅक्टर. असं ॲझोटोबॅक्टर हा मुक्त जिवंत जीवाणू आहे जो जमिनीतील वातावरणातील नायट्रोजन निश्चित करतो. तर रायझोबियम नायट्रोजन स्थिरीकरणासाठी वनस्पतीच्या मुळाशी सहजीवन संबंध तयार करतो. ॲझोटोबॅक्टर बुर्गच्या द्रव माध्यमात 7 ते 9च्या pH श्रेणीमध्ये चांगले वाढतात आणि 6च्या pH खाली वाढू शकत नाहीत. शिवाय तापमान, उष्मायन वेळ, वायुविजन दर आणि इनोकुलम आकार यासारख्या इतर मापदंडाच्या देखील ॲझोटोबॅक्टर प्रजातींच्या वाढीवर परिणाम होतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश या पिकांच्या पाण्यात मॅलिक ॲसिड असतं आणि त्याचा उपयोग औषधी म्हणून होतो. तर या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिसत असतील. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय 1 हरभरा. असं
ठीक आहे बघा. मॅलिक ॲसिड हे C4H6O5 आण्विक सूत्र असलेलं सेंद्रिय संयुग आहे. हे सर्व सजीवांनी बनवलेले डायकार्बोक्झिलिक ॲसिड आहे. फळांच्या आंबट चवीला ते हातभार लावतं आणि अन्नपदार्थ म्हणून ते वापरलं जातं. मॅलिक ॲसिडमध्ये 2 स्टिरिओआयसोमेरिक प्रकार आहेत, एल आणि डी एन्टेनिओमर्स. जरी फक्त एल आयसोमर नैसर्गिकरित्या उपस्थित आहे, मॅलिक ॲसिडचे क्षार आणि एस्टर मॅलेट्स म्हणून ते ओळखले जातात. मॅलेट आयन सायट्रिक ॲसिड चक्रावरती मध्यवर्ती आहे. ठीक आहे बघा. प्रश्न पुढचा आहे. लॉंग स्टॅपल कापसाच्या धाग्याची लांबी डॅश डॅश इतकी असते. तर या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिसत असतील आणि याच्यामधलं योग्य उत्तर येतं यापैकी नाही. ठीक आहे. आखूड धाग्याच्या खानदेश वऱ्हाड, लांब धाग्याच्या सिंध कापूस हा वनस्पतीपासून मिळणारा आणि सॅल्युलोजयुक्त तंतू पूर्वपार मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा धागा आहे. कापूस हे एक नगदी पीक आहे. कापसाला पाण्याचे आकर्षण आहे. सुती कपडे घातल्यास हाच गुणधर्म घाम टिकून घ्यायला मदत करतो. म्हणूनच उष्णकटिबंधातील देशात सुती कपडे प्राधान्याने वापरतात. कापूस खूप मऊ असतो. कापसाला पांढरे सोने, व्हाईट गोल्ड म्हटलं जातं. महाराष्ट्रातील